चॅनल पवित्र हिंदू मधून आजच्या ठळक बातम्या प्रसिद्ध करत आहोत. ज्योतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर. भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला. गेली 25 वर्ष श्रद्धेचा आणि सेवेचा एक अखंड यज्ञ कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरीवर म्हणजेच दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चरणी सुरू आहे. तो यज्ञ म्हणजे सहज सेवा ट्रस्टचे अन्नदान. लाखो भक्तांची भूक भागवणारे हे अन्नछत्र केवळ उपक्रम नसून तो लाखो भाविकांच्या विश्वासाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. या वर्षीच्या अन्नछत्राची सुरुवात एका अत्यंत भावूक आणि मांगल्याने न्हावून निघालेल्या प्रसंगाने झाली. भक्तांची ओढ आणि भावना अन्नछत्र सुरू होण्यापूर्वीच बेळगावच्या ज्योतिबा भक्तांच्या भक्तीचा सुगंध डोंगरावर दरवळला. कोड सकोप बेळगाव आणि चव्हाटा गल्ली बेळगाव येथील मानाच्या सासनकाट्या ज्योतिबाच्या डोंगरावर विसावल्या. या भक्तांच्या मनात एकच आर्त इच्छा होती. ज्या ठिकाणी लाखो भाविक प्रसादाचा लाभ घेतात त्या पवित्र ठिकाणी गायमुख पूजा करण्याची आणि प्रसन्न वातावरण. भक्तांची ओढ इतकी पराकोटीची होती की त्यांच्या भावनांचा आदर करत सहजसेवा ट्रस्टने या पूजेला आनंदाने संमती दिली. मग काय, वातावरणच बदलून गेले. स्वयंपाकाची जागा आणि मुख्य मंडप अशा दोन्ही ठिकाणी भक्तांनी मनोभावे पूजेची मांडणी केली. ज्योतिबाच्या नावानं चांगभलनच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गुलालाची उधळण आणि टाळ मृदंगाचा गजर यामुळे प्रत्यक्ष देवच तिथे अवतरल्याचा भास होत होता. जेव्हा दोन्ही गावच्या भक्तांनी मनोभावे पूजा अर्चा आटोपली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हे कोणत्याही शब्दात न मावणारे होते. भक्ती जिथे असते तिथे देव स्वतःहून धावून येतो. या भक्तांची श्रद्धा आणि निष्ठा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या पूजनाने अन्नछत्राच्या जागेचे पावित्र्य अधिकच वृद्धिंगत झाले आहे. या मांगल्याच्या वातावरणात भक्तांच्या आशीर्वादाने आज रात्रीपासून सहजसेवा ट्रस्टचे अन्नछत्र विधिवत सुरू होत आहे. जेवण बनवणाऱ्यांच्या हातात सेवाभाव आहे आणि वाढणाऱ्यांच्या मनात आपुलकी. अशा या पवित्र कार्यात सहभागी होणे हे कोणत्याही भक्तासाठी भाग्याचेच आहे.